उपस्थित सगळ्यांना स्वाभिमानी जय महाराष्ट्र। आज महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाबागची बैठक त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। महाराष्ट्र एकीकरण युवा समितीनं आजपर्यंत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रत्येक लढ्यात चळवळीतला एक सक्रिय कार्यकर्ते म्हणून आम्ही सर्वांनी भाग घेतलेला आहे। तसेच यंदाही या चळवळीमध्ये 17 जानेवारीला जे हुतात्मे झाले त्यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती हुतात्मा दिन पाळते। तो हुतात्मा दिन गांभीर्यानं प्रत्येकानं पाळावा आणि प्रत्येक मराठी माणसानं तिथे उपस्थित राहून त्यांना अभिवादन करावं असं आव्हान आणि ठराव या बैठकीत या ठिकाणी आज आम्ही करतोय। त्याचबरोबर मराठी सन्मान यात्रा जी मागच्या बैठकीत आम्ही जाहीर केली होती त्या मराठी सन्मान यात्रेचं नियोजन आणि चर्चा करण्यासाठी आज या बैठकीत चर्चा झाली। त्या चर्चेत असं निघालं, संविधानाचा दिवस आम्ही ह्या मराठी सन्मान यात्रेला यशस्वी करण्यासाठी निवडलाय। प्रजासत्ताक दिनी आम्ही रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन तिथं त्यांचा आशीर्वाद घेऊन ती ऊर्जा घेऊन या यात्रेला बेळगावातून सुरुवात करायची अशा पद्धतीची चर्चा झाली आणि त्या सगळ्यांच्या संमतीनं 26 जानेवारीला मराठी सन्मान यात्रेची सुरुवात करायच्या आधी शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी रायगडावर जायचा निर्णय झाला। या यात्रेसाठी आजपर्यंत महाराष्ट्र एकीकरण समितीनं लोकवर्गणीवर ही लोक चळवळ टिकवलेली आहे। तसेच आम्ही सुद्धा प्रत्येकाला जमेल तशी मदत किंवा सहभाग या वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे तन मन धन काही असेल आम्ही प्रत्येकाला जमेल तसं आम्ही करून जमा करून ही यात्रा यशस्वी करू असा प्रत्येकानं निर्धार केलाय। आणि आम्ही आव्हान सुद्धा करतोय की ज्यांना ह्या यात्रेमध्ये सहभागी व्हायचं आहे, ज्यांना रायगडी यायचं आहे आणि ज्यांना यायला जमत नसेल त्यांना कसल्याही पद्धतीचं सहकार्य मदत या मराठी सन्मान यात्रेसाठी करायचं असेल तर त्यांनी आमच्याशी आमच्या सहकार्यांशी संपर्क करावा। आम्ही माध्यमांवर संपर्क क्रमांक त्या ठिकाणी प्रसारित करू। त्या क्रमांकाशी संपर्क करून ज्यांना या यात्रेसाठी यायचं आहे त्यांनी नोंदणीसाठी सुद्धा पहिल्यांदाच नियोजन करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं आणि ज्यांना मदत करायची आहे त्यांनी सुद्धा करावं असं आव्हान त्या ठिकाणी करतोय। या चळवळीला ताकद देण्यासाठी परत एकदा रस्त्यावर काम करणारे कार्यकर्ते या चळवळीत सक्रिय व्हावे आणि तरुण वेगवेगळ्या आमिषांना बळी पडून किंवा कोणाच्या तरी भूलथापांना बळी पडून या चळवळीपासून दुरावला जातोय। त्या तरुणांना परत चळवळीत सक्रिय करण्यासाठी ही मराठी सन्मान यात्रा आम्ही काढतोय। त्यामुळं या यात्रेला यशस्वी करणं हे सीमाभागातल्या प्रत्येक मराठी माणसाचं कर्तव्य आहे। आम्ही सुद्धा कार्यकर्ते म्हणून ही यात्रा यशस्वी करण्यासाठी झोकून देऊन काम करूया आणि परत महाराष्ट्र एकीकरण समितीला आणि बेळगावच्या मराठी भाषेला आणि बेळगावच्या मराठी माणसाला जुने दिवस आणण्यासाठी प्रयत्न करूया एवढंच सांगतो। परत एकदा मी आव्हान करतोय, ज्यांना रायगडी या यात्रेची सुरुवात करण्यासाठी महाराजांचा आशीर्वाद घ्यायला यायचा आहे त्यांनी सुद्धा लवकरात लवकर नोंदणी करून 26 जानेवारीला आम्ही त्या रायगडी जाणार आहोत त्याच्यासाठी नोंदणी करावी आणि ज्यांना मदत करायची आहे त्यांनी सुद्धा त्या क्रमांकावर संपर्क करावा असं आव्हान करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।